डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे पक्षप्रमुख प्रकाश पगारे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे खालील मागण्यांचे निवेदन देण्यात येते की राज्यात व नाशिक जिल्ह्यात दलित आदिवासी बांधवांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे। नांदेड, कोथरूड, पुणे, नाशिक इत्यादी राज्यात संदर्भ सेवा रुग्णालय नाशिक येथे आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून यंत्रसामुग्रीत कायम बिघाड होत असून रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे। यावर तात्काळ उपाययोजना करावी। ओझर विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्यात यावे। जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात बिबट्याचा शिरकाव झाल्यामुळे निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडत आहेत, त्यांचा शोध घेऊन नागरिक भयमुक्त करावेत। जिल्ह्यातील मागासवर्गीय वित्तीय महामंडळांमध्ये निधी उपलब्ध नसून त्याची मागणी करावी व राष्ट्रीय बँकांकडून टाळाटाळ करणाऱ्या बँक अधिकारी व संबंधितांवर कारवाई करणे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाद्वारे आज आम्ही आरडीसी राजपूत साहेब यांना निवेदन दिलं। गेल्या अनेक दिवसापासून या राज्यामध्ये दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, बहुजन महिलांवर, अनेक नागरिकांवर अन्याय अत्याचार होत असताना या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी ज्यांनी या महिलांवर अन्याय अत्याचार केलेले आहेत त्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी आज आम्ही जिल्हा प्रशासनाकडे केलेली आहे। कोथरूडला ज्या मुलींवर अन्याय अत्याचाराची भाषा केली गेली पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीनं ती अतिशय निंदनीय होती आणि म्हणून आज अनेक लोक, संपूर्ण महाराष्ट्रातले लोक हे कृत्य करणाऱ्या लोकांना अटक झाली पाहिजे। अनेक ठिकाणी दलित, आदिवासी मुलांवर, मुलींवर अन्याय अत्याचार होत आहे। याच्याकडे शासनाचं आम्ही लक्ष केंद्रित करतोय की जर एखादा गुन्हेगार खरोखर गुन्हेगार असेल तर त्याला तुम्ही शिक्षा द्या, परंतु एखादा निरपराध माणसाला सुद्धा शिक्षा देऊन त्याला आयुष्यात उठवण्याचं काम प्रशासनानं करू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि अशी आमची या पक्षाच्या वतीनं मागणी आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज काही बिबटे थैमान घालून मानवी वस्त्यांवर हल्ले चढवत आहेत आणि मानवांना ते फस्त करतायत आणि म्हणून या बिबट्यांचा सुद्धा शोध घेऊन त्यांना योग्य त्या ठिकाणी ठेवावं आणि शासनानं या गोरगरीब निष्पाप लोकांचे जीव वाचवावेत अशी आमची मागणी आहे। त्याचबरोबर या राज्यातील, या नाशकातील अनेक वित्तीय महामंडळं आहेत, अनेक मागासवर्गीय महामंडळं आहेत। हे सर्व करत असताना या महामंडळामध्ये निधी नाहीये, हा शासनानं महामंडळांना निधी दिला पाहिजे। ज्या बँका, ज्या नॅशनलाइज बँका आहेत, या बँकेचे मॅनेजर या मागासवर्गीय महामंडळाची कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करतायत। कलेक्टर साहेबांनी याचा शोध घेऊन या बँक अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। त्याचबरोबर नाशिकमध्ये संदर्भ सेवा रुग्णालय आहे। अनेक दिवसापासून हे रुग्णालय अतिशय मृत अवस्थेत झालेलं आहे। इथली यंत्रसामुग्री कुठल्याही प्रकारची योग्य अशा पद्धतीचे यंत्रसामुग्री नसल्यामुळं चुकीच्या चाचण्या या संदर्भ सेवा रुग्णालयात होत आहे आणि त्याच्यामुळं चुकीच्या चाचण्यांमुळे अनेक वेळा या संपूर्ण गोष्टी शासनाच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत आणि अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत आणि म्हणून आज या संपूर्ण बाबीवर जिल्हा प्रशासनानं तुम्ही लक्ष घालावं अशी आमची सर्व कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची मागणी आहे। या शिष्टमंडळामध्ये आमचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय बाबा सानप, चर्मकार संघाचे अध्यक्ष राजाभाऊ समशेर, सामाजिक कार्यकर्ते कांचन जाधव, गणेश धोत्रे, प्रशांत भाविस्कर, आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष शंकरराव जाधव, त्याचबरोबर कामगार नेते आणि आमच्या पक्षाचे जिल्हा सरचिटणीस माननीय नवनाथजी काळेसह आम्ही सर्व कार्यकर्ते इथे उपस्थित आहोत।
पुन्हा एकदा शासनाला आम्ही इशारा देतो की जर 8 दिवसाच्या आत आम्हाला उलट टपाली याच्यावर झालेली कारवाई आपण कळवली नाही तर प्रचंड असं आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पक्ष. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.